बारामतीचे वाटोळे केल्याशिवाय शांत बसणार नाही, बारामतीची वाट लावणार आहे, बारामतीची सुपारी घेणाऱ्यांची वाट लावणार आहे, अशा शब्दात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शरद पवारांवर टीका केली होती। पवारांच्या तंबूत घबराट पसरल्याने आता त्याच जानकरांना मदतीची साद शरद पवार गटाकडून घातली गेली आहे। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महादेव जानकर यांना जाहीर आवाहन करत महाविकास आघाडीमध्ये येण्याचं निमंत्रण दिलंय। याच जानकरांचे बारामतीतील कार्यालय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फोडले होते। शरद पवार हे कालबाह्य ठरलेले नेते आहेत, बारामतीची पालखी वाहणार नाही असं जानकरांनी अनेक वेळा सांगितलंय। तरी देखील त्यांना पायघड्या घालण्यामागचे कारण शरद पवार तंबूत पसरलेली घबराट आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून लढण्याची चर्चा सुरू झाल्यापासून शरद पवार गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे। बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव म्हणजे शरद पवार गटाच्या राजकारणाचा अंत मानला जाईल। त्यामुळे धास्तावलेल्या शरद पवार गटाने अगदी कट्टर शत्रूपुढे ही मान तुकावली आहे असंच बोललं जात आहे। महाराष्ट्राला बारामतीची भानामती झाली आहे। ही भानामती जानकर नावाचा जादूगर संपवणार अशा वल्गना महादेव जानकर करत असायचे। पवार फॅमिलीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात जानकरांनी शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपच्या मदतीने निवडणूक सुद्धा लढवली होती। सुप्रिया सुळे यांना चांगली लढत सुद्धा त्यांनी यावेळी दिली होती। अजित पवारांनी प्रयत्नांची शिकस्त केली, त्यामुळे पराभव होता होता वाचला। मात्र यामुळे जानकर यांचा आत्मविश्वास भलताच वाढला। सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मिळालेली मतं आपलीच आहेत असं त्यांना वाटू लागलंय। महादेव जानकर हे धनगर समाज चळवळीतून पुढे आलेलं नेतृत्व आहे। शरद पवार यांच्यामुळे धनगर समाजाचं राजकीय, आर्थिक, सामाजिक नुकसान झालेलं असून शरद पवारांना राजकारणातून संपवल्याशिवाय धनगर समाजाचा विकास होणार नाही अशा प्रकारची भूमिका महादेव जानकर यांच्याकडून सातत्याने मांडण्यात येते। पण बारामतीतील धनगर मतांवर डोळा ठेवून शरद पवार गटाने आता सुप्रिया सुळे यांना मदत व्हावी यासाठी जानकरांना निमंत्रण दिलं आहे।